हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्याला दररोज व्यायाम करण्यासाठी वेळेअभावी आपण तो व्यायाम करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे योगासनं करत नाही, अशी नेहमी तक्रार असते की वेळ नाही आहे, त्या वेळेअभावी काही करता येत नाही. तर आज आपण फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्या पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर ह्या सूक्ष्म हालचाली आपण कधीही कुठेही करू शकतात. तर ज्यांना खाली बसणं शक्य नसेल तर ते खुर्चीवर बसून देखील करू शकतात किंवा पलंगावर बसून करू शकतात, आणि ज्यांना शक्य असेल खाली बसणं तर ते खाली बसून करू शकतात. तर 40 नंतरचे जे गुडघ्यांमध्ये जे दुखणं सुरू होतं, तर ते टाळण्यासाठी आपण आतापासून, जे समजा कमी वयस्क आहेत त्यांनी आतापासून जर या सूक्ष्म हालचाली केल्या तर त्यांना पुढे फायदा होईल. किंवा जे वयाचे ज्यांनी 60 वर्ष पूर्ण केलेत आणि त्यांना चालण्यामध्ये जर काही अडचण असेल तर त्यांनी जर या सूक्ष्म हालचाली नित्य केल्या तर आपल्या ज्या गुडघ्यांमध्ये जे सायन्युअल फ्लुइड आहे ते योग्य प्रकारे सिक्रीट झाल्यामुळे काय होतं की तिथलं वंगण तयार होतं आणि नॅचरली आपण आपलं जे चालणं आहे ते सुलभ सहज होईल, जेणेकरून आपल्याला चालताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर चला आपण सूक्ष्म हालचालींना सुरू करूया. ज्यांना खाली बसणं शक्य आहे त्यांनी खाली बसून करायचंय, ज्यांना चेअरवर बसून करायचे ते चेअरवर बसून करू शकतात. तर सर्वप्रथम खाली बसलेले पाय सरळ, हात जे आहेत ते आपल्या कमरेजवळ हात ठेवायचे आहेत. तर सर्वप्रथम बोटांची उघडझाप करायची आहे. आपले जे बोट आहेत ते बाहेरच्या दिशेने जास्तीत जास्त उघडायचे आहेत, आतल्या दिशेने बंद करायचे आहेत. जास्तीत जास्त उघडायचे आहेत, आतल्या दिशेने बंद करायचे आहेत. अशा प्रकारे आपण 5 ते 10 वेळा आपण करू शकतो. श्वास सोडत उघडायचे आहेत, श्वास घेत बंद करायचे आहेत, श्वास सोडत उघडायचे आहेत, श्वास सोडत बंद करायचे. आपल्याला श्वासाची जोड द्यायची आहे. आपल्याला शरीर आणि मन याला जोड द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला याच्याने शारीरिक तर लाभ होतीलच पण मानसिक देखील लाभ होतील. आता यानंतर आपल्या पायाचा जो घोटा आहे त्याची उघडझाप जास्तीत जास्त पुढच्या दिशेने, जास्तीत जास्त मागच्या दिशेने, जास्तीत जास्त पुढच्या दिशेने बोट आपले सरकायचे आहेत, आतल्या दिशेने, बाहेरच्या दिशेने. श्वास सोडत पुढच्या दिशेने, श्वास घेत आतल्या दिशेने, श्वास सोडत पुढच्या दिशेने, श्वास घेत आतल्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या घोट्याची पुढे मागे उघड झाली. आता आपण पायाच्या घोट्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. तर दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले. आता जे खुर्चीवर बसून असतील त्यांनी जमिनीला टाच टेकवायची आणि अशा प्रकारे गोलाकार हालचाल करायची. मानपाट सरळ असेल, संथ व सावकाश त्या हालचालीवर लक्ष द्यायचे. जास्तीत जास्त उजव्या बाजूला, जास्तीत जास्त आतल्या दिशेने, जास्तीत जास्त उजव्या बाजूला, पुढच्या दिशेने. अशा प्रकारे आता उलट्या दिशेने गोलाकार हालचाल करायची आहे. संथ व सावकाश. अशा प्रकारे पायाच्या घोट्यांची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपण गुडघ्याची उघडझाप पाहणार आहोत. तर दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफण करून आपल्या डाव्या मांडी खाली घ्यायचे. आता गुडघ्याची उघडझाप, मानपाट सरळ रेषेमध्ये, श्वास सोडत पाय लांब सरळ, श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, संथ व सावकाश. ज्यांना बाहेर फिरून व्यायाम करणं शक्य नसेल किंवा बाहेर फिरणं शक्य नसेल, घरातल्या घरात बसूनच राहतात, तर त्यांनी ह्या जर सूक्ष्म हालचाली केल्या तर एक प्रकारे आपल्या श्वासोश्वास पण वाढतो. म्हणजे सर्वाधिक लाभ असे आहेत की जे आपण समजा चालणं आहे त्याच्याने जेवढे आपल्या कॅलरीज जातात तेवढ्याच या सूक्ष्म हालचालींनी आपल्या कॅलरीज जातात. म्हणजे वजन जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण बसल्या बसल्या देखील या प्रकारे आपण आपलं वजन कमी करू शकतो, शरीराची हालचाल करू शकतो. त्याच्यानंतर आता दोन्ही हातांची गुंफण करून डाव्या मांडी खाली,
खाली असे बोट ठेवून डाव्या गुडघ्याची उघडझाप करायची आहे. संथ व सावकाश. तर गुडघ्यातला येणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष द्यायचंय. या दरम्यान आपला जो उजवा पाय आहे त्याला असं इकडे तिकडे फिरू द्यायचं नाहीये, त्याच्यावर लक्ष ठेवायचे, त्याला सरळ ठेवायचंय. अशा प्रकारे 5 ते 10 वेळा हालचाल केल्यानंतर आता आपण आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे याची आपण गोलाकार हालचाल करणार आहोत. तर फक्त याच्यात दक्षता अशी की ज्यांचं ऑपरेशन झालं असेल, पायात रॉड या जॉईंट मध्ये रॉड वगैरे टाकला असेल तर त्यांनी करायचं नाहीये. तर तसंच दोन्ही हातांची गुंफण करून उजव्या पायाच्या मांडीखाली पकडायचे आणि हे बघा या प्रकारे श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, मोठा गोल काढायचा आहे. श्वास सोडत, श्वास घेत आतमध्ये पाय, श्वास सोडत गोलाकार फिरवायचा आहे, श्वास घेत आतल्या दिशेने. अशा प्रकारे 5 वेळा हालचाल झाल्यानंतर आता विरुद्ध दिशेने करायची. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. 3 4 माझ्यासोबतच करायचे. 5. आता आपण डाव्या पायाच्या मदतीने आपण गोलाकार हालचाल करणार आहोत बॉल अँड सॉकेट जॉईंटची. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट हा एकच असा जॉईंट आहे की जो 360 डिग्री मध्ये फिरतो. तर त्याचा जास्तीत जास्त आपल्याला सूक्ष्म हालचालीच्या मदतीने त्याचे कार्य आपल्याला सुधारायचे. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे आपण आपल्या पायाच्या सूक्ष्म हालचाली नित्य जर केल्या तर आपलं चालणं सहज सुलभ होईल. जे वयस्कर आहेत त्यांचं वजन वाढण्यामुळे देखील गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे त्यांचं चालताना त्यांना एक प्रकारे त्रास होतो. त्याच्यामुळे ते काय करतात की चालण्याचं टाळतात. मग ते आपल्याला जर टाळायचं असेल तर आपण रोज सकाळी बसून नित्य या 5 ते 10 मिनिटाच्या जर सूक्ष्म हालचाली केल्या तर आपल्याला चालताना त्रास होणार नाही, जेणे आपलं सायनोव्हियल फ्लूइड हे तयार झाल्यामुळे या सूक्ष्म हालचाली दरम्यान आपल्याला चालणं सहज आणि सुलभ होईल. तर चला नित्य या पायाच्या सूक्ष्म हालचाली करूया, आपल्या आयुष्यामध्ये नित्य आनंद घडवूया. चला नित्य योग आनंद करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या या नित्य योग आनंद या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. हरिओम.